विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा जवळ आली आणि आपण त्याच्या अगोदर जे अभ्यास करतो ना, तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा अनुभव असा येतोय की तुम्ही म्हणताल, अरे हे तर प्रश्न मी वाचलेलाच आहे आणि तेच आलं आहे परीक्षेत. हे वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळं परीक्षेच्या अगोदरचा अभ्यास हे फार महत्त्वाचा असतो. चला तर मग आता येत्या 9 ऑगस्टला आपली परीक्षा आहे. मग त्या परीक्षेच्या अगोदर आपण आपल्या 5वी स्कॉलरशिपमधील गणित विषयाचे नमुना प्रश्न आपण फक्त पाहूया. त्याच्यातले जे स्वाध्याय आहेत त्या स्वाध्यायामधला प्रत्येक प्रश्न आपण सोडवलेला आहे. तर आता आपल्याला काय पाहिजे, फक्त नमुना प्रश्न जे की अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रकरण 4थ्याचे पाहूया. 3ऱ्यापर्यंत तर यापूर्वीच पाहिलेले आहेत, आता 4थं पाहूया. ह्याच्यासाठी अट एक आहे मुलांनो की तुम्ही सगळ्यांनी पुस्तक समोर ठेवायचं बरं का. तुमचं हे स्कॉलरशिपचं जे पुस्तक आहे ते पुस्तक घ्या आणि नवनीत कंपनीच्या या पुस्तकामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत ते आता प्रश्न मी वाचतो, तुम्ही पुस्तकात पहा आणि आपण उत्तर काढूया. तिथं सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, पण तरी पण मी तुम्हाला समजावून सांगायलो आहे. पहा, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यातील, आता 1 ते 100 पर्यंतच्या संख्या म्हणजे काय, उजळणी लिहिली 1 पासून 100 पर्यंत. त्यातील 14च्या पटीत येणाऱ्या एकूण किती संख्या आहेत. अरे किती सोपा प्रश्न आहे हे. पर्याय दिलेले आहेत 9, 8, 7 आणि 6. 14च्या पटीत म्हणजे 14चा पाढा. मग 14च्या पाढ्यामध्ये हायेस्ट 14 ही 1 अंक, 14 1 14 ही 2 अंकी संख्या आहे. तर 14च्या पटीत येणाऱ्या एकूण किती, 14 7 98. म्हणून 14च्या पटीतल्या संख्या किती झाल्या मग 7. याचं उत्तर किती, पर्याय नंबर 3. होतं ना सोपं. चला आता प्रकरण 4मध्ये तर एकच नमुना प्रश्न दिला होता. आता प्रकरण 5 पाहूया. पहा, चला विद्यार्थी मित्रांनो पाहूया प्रकरण 5वं आणि त्याच्यातला प्रश्न पहिला. पहा बरं पुस्तकात सगळेजण काय दिले. प्रश्न 5वा प्रश्न पहिलामध्ये 5व्या प्रकरणातला, 1 ते 5 या क्रमाने येणाऱ्या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणारी 5 अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती, असं म्हणले. फार सोपं आहे बरं का. बरं पर्यायात दिलेले आहेत. आता समसंख्या म्हणले मग पर्याय नंबर 1 तर येणारच नाही. आपल्याला 1 ते 5 मध्ये म्हणले बरं का रे, आणि समसंख्या म्हणले आणि सगळ्यात मोठी संख्या म्हणजे 5 इथं घ्यावं लागेल, पुन्हा 4, 3, 2 आणि 1. आता ही सगळ्यात मोठी संख्या तयार झाली. पण आपल्याला म्हणले समसंख्या. मग समसंख्येसाठी काय करावं लागेल, हा विषम अंक इकडे घ्यावा लागेल, सम अंक तिकडे घ्यावा लागेल. मग ती संख्या तयार कोणती झाली, 54,312. पर्याय नंबर किती येईल, पर्याय नंबर येईल 4. समजलं मुलांनो. होता ना सोपा प्रश्न. छानपैकी प्रश्न वाचायचा, उत्तर अगदी तयार राहतंय तुमच्यासमोर. पाहूया पुढचा प्रश्न. पुस्तकात पाहायलात ना, अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. दुसरा तर 13079 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती. आता मला सांगा मुलांनो, सर्वात लहान संख्या आपल्याला तयार करायची आहे आणि या संख्यांचा वापर करून. मग आता ह्यामध्ये वापर करायचा म्हणजे 0 पण यायला पाहिजे, म्हणजे 5 अंकी संख्या तयार करायची आहे. मग आता आपण काय, सगळ्यात लहान अंक कोणता आहे, 1. 0 तर आहे पण 0 आधी घेतला तर ती संख्या 4 अंकीच होईल. म्हणून 1 अगोदर घेऊया, नंतर 0. नंतर कोणता अंक लहान आहे, 3, 7 आणि 9 क्रमाक्रमाने 10,379. मग पर्याय नंबर किती आहे, पर्याय नंबर 2 हा उत्तराचा पर्याय आहे. समजलं तुम्हाला. कशा पद्धतीने सर्वात लहान संख्या तयार केली ते कळालं. लहान लहान अंक अगोदर घेतले आणि मोठा अंक नंतर. चला पाहूया पुढचा प्रश्न. बघूया आता मुलांनो, आपल्याला प्रकरण 6वं पाहायचं आहे आणि 6व्यामधला नमुना प्रश्न पहिला बघूया बरं का. पुस्तक उघडा आणि पहा प्रश्न. फार सोपे सोपे प्रश्न आहेत. 7 अंकी. 7 अंकी म्हणजे काय, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख आणि 10 लाख पर्यंतची. 7 अंकी सर्वात मोठ्या संख्येतून 6 अंकी सर्वात मोठी संख्या वजा केल्यास मिळणारी संख्या
पुढीलपैकी कोणती असेल? फार सोपा प्रश्न आहे हा तर रे. बघा बरं, 7 अंकी सगळ्यात मोठी संख्या हे बघा, मग कोणती असेल? 1 2 3 4 5 6 7. ही झाली 7 अंकी सगळ्यात मोठी. आणि पुन्हा काय म्हणलंय? मोठ्या संख्येतून 6 अंकी सर्वात मोठी संख्या वजा करा. 6 अंकी सगळ्यात मोठी संख्या वजा करायची. मग 6 अंकी संख्या सगळ्यात मोठी कोणती आहे? तर 9,99,999. ह्याच्यातून वजा केलं तर उत्तर कोणती संख्या येईल आपल्याला? तर ती मिळाली 10 लाख. म्हणून याचं उत्तर किती? पर्याय नंबर, याचं उत्तर येईल पर्याय नंबर इथं 9च येणार आहे. बघा, परीक्षेत तुमच्याकडून असं होऊ शकते बरं का मुलांना. म्हणून काळजीनं प्रश्न सोडवायचं. 90 लाख पर्याय नंबर किती येईल? पर्याय नंबर 3. समजलं? चला पाहूया पुढचा प्रश्न. बालमित्रांनो, या प्रकरण 6 मधला नमुना प्रश्नामधला आता दुसरा पाहूया आपण. सगळेजण पुस्तक पाहिलात ना? पुस्तकात पहा बरं का. पुढील संख्या गटांपैकी कोणत्या संख्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या आहेत? आता संख्या उतरता क्रम म्हणजे माहिती तुम्हाला, वरून खालीपर्यंत. वरून खालीपर्यंत म्हणजेच काय? मोठ्यापासून छोट्यापर्यंत. मग आता आपल्याला पाहायचं आहे की ह्याच्यामध्ये कोणता असा गट आहे की जो उतरत्या क्रमाने आहे. पहा बरं, आता हा पाहू पहिल्यांदा. 94,750. 94,749 बरोबर आहे. हे 50 होतं, पुन्हा 49 झालं. पुन्हा 93,735 हे पण बरोबर आहे. बघा, 749 नंतर 735, पुन्हा 93,754 चुकलं की हे 35पेक्षा हे 54 मोठं झालं, म्हणजे इथं उतरता क्रम नाही आहे. हा पहा, 78,132, 78,235 उतरता पाहिजे तर हे चढताच झालाय, चुकलं. पुढं हे पहा, 92,754, पुन्हा 93,000, 92च्या पुढं 93,000 हे बरोबर आहे. पुढचं वाचायची गरज नाही. 93च्या पुढं हे 94,000 हे पण बरोबर आहे. आता इथं 94,749 आहे आणि इथं 94,750 म्हणजे हा ॲक्युरेट उतरता क्रम आहे. वरचं पहा, आता एक जर उतरता क्रम सापडला असेल तर वरचं बघायची गरजच नाही. तरी पाहायचं तर तुम्ही पाहून घ्या. याचं उत्तर किती? मग पर्याय नंबर किती येईल? 2. समजला हा पण प्रश्न? चला आता पाहूया पुढचा प्रश्न. बघा बरं, आता 701, आता बघा 1 मिनिट, 749 आहे. तर लक्षात घ्या मुलांनो, 749च्या पुढची नाही, त्याच्या मागची संख्या यायला पाहिजे होतं. चुकलं हे. तर हा पर्याय येणारच नाही. तर पर्याय कोणता? उतरता क्रम पाहिजे. 49च्या खाली उतरता हे 48 पाहिजे होतं, पण त्यांनी 50 दिला, हाच चुकला. मग पुढचा पाहूया बरं. नंबर 1, 78,432, पुन्हा 78,325, 400च्या नंतर 300 आलं, बरोबर आहे. 78,200 बघा, 300 नंतर 200 आलं, बरोबर आहे. 78,100 हा खरा उतरता आहे. मग मी छोट्याशा परीक्षेत तुम्ही आत्ता घेतलात, पास झालात का नापास? मी जर एखादा प्रश्न बरोबर म्हणला तर तुम्ही पण बरोबर म्हणणार का? नाही, पडताळून घ्या. आम्ही जे सांगतो ते खरंच योग्य आहे का हे पडताळा करायचा. याचं उत्तर किती आहे? मग पर्याय नंबर 1. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुस्तक असेल तरच तुम्हाला हा भाग समजेल बरं का मुलांनो. त्याच्यामुळे पुस्तकात लक्ष ठेवा. काय म्हणलं आता पुस्तकात? नमुना प्रश्न 3. संख्या दिलेल्या आहेत बरं का. आणि काय सांगितलं? या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास त्यातील मधली संख्या कोणती असेल? उतरता क्रम म्हणजेच काय? मोठ्यापासून छोट्यापर्यंत. मग पहा बरं, आता ह्या संख्या कोणत्या दिल्यात आपल्याला? 59,000. आता ही संख्या समजा 5 लाखाची आहे, ही संख्या 4 लाखाची, ही संख्या 4 लाख, ठीक आहे. अशा संख्या दिलेल्या आहेत. आणि ही संख्या किती आहे? 5 लाख. आणि ही संख्यासुद्धा किती आहे? 5 लाख. पहा बरं आता, मग काय आता येईल? 5,92,000, पुन्हा 5 लाख कोणती आहे? बघा, 5,79,000, 5,79,000 म्हणजे ही सगळ्यात पहिल्यांदा संख्या येईल.
5,79,244, 5,79,442 ही 2 नंबरला येईल, हे येईल 3 नंबरला. त्याच्यानंतर ही 4,94,000 ही 4,15,000 ही 4 नंबरला आणि ही 5 नंबरला. आपल्याला काय सांगितलं आहे? मध्यभागी येणारी म्हणजे 3 नंबरला येणारी संख्या ही आहे. तर त्यातील मधली संख्या कोणती असेल? सापडली आपल्याला मधली संख्या ही असेल 5,79,244. पर्याय नंबर किती येईल? 4. समजलं? चला पाहूया पुढचा नमुना प्रश्न. पाहूया आता प्रकरण 7व्या मधला नमुना प्रश्न. पहिला 33 आणि 79 पुस्तकात पहा बरं, पुस्तक आहे ना. 33 आणि 79 या 2 संख्यांच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं विचारलंय. मग आता 33 आणि 79 पैकी पहिलं विधान मी वाचतोय, तुम्ही पहा पुस्तकात. या दोन्ही समसंख्या आहेत. अरे 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 अरे, हे तर पर्याय कधीच बरोबर येणार नाही. कोणते विधान सत्य आहे म्हणलंय? हे तर असत्य आहे, हे समसंख्या नाही, दोन्ही विषम आहेत. पुढचा नंबर 2, या दोन्ही मूळ संख्या आहेत. आता दोन्ही मूळ संख्या कशा असतील? 33ला तर 11 भाग जातो नाही. पुढचं, या दोन्ही 11च्या पटीतील संख्या आहेत. हेही चुकीचं विधान आहे, सत्य नाही आहे. 11नं 33ला भाग जाईल, 11 7 77, हे 79 येतच नाही. मग आता चौथं विधान वाचायच्या आधीच कळालं हे सत्य आहे म्हणून, तरी वाचा. या दोन्ही सहमूळ संख्या आहेत, एकदम बरोबर आहे. ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती? 4. समजलं? चला पुढचं. चला आता शेवटचा प्रश्न पाहूया. काय दिलं रे? प्रकरण 7 मधला नमुना प्रश्न 2. पुढीलपैकी दिलेल्या संख्या गटात न बसणारी संख्या कोणती? मग आता या संख्या गट दिलेला आहे, तर आता ह्याच्यातला न गटात न बसणारी म्हणजे आता बघा ह्या सर्व संख्या एकाच प्रकारच्या आहेत. मग आता कोणत्या असतील गडे? समसंख्या आहेत का? नाही. ह्याच्यातली तर ही विषम आहे, ही विषम आहे. मग कोणती संख्या असेल तर आपण बघूया. तर आता त्रिकोणी संख्यामध्ये बसते का बघू द्या बरं. हे 6, 1 + 2 + 3 केलं तर 6 यायले. मग त्रिकोणी संख्या कशी ओळखायची? क्रमवार संख्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज येत असेल तर त्रिकोणी संख्या मिळते आपल्याला. मग आता क्रमाने बेरीज करायची सगळ्यांची 1 पासून. मग आता पुढची आता आणखीन बघूया आपण. 1 + 2 + 3 + 4 + 5 किती होईल? 5 आणि हे 5 10 आणि 5 15. म्हणजे ही आणि ही त्रिकोणी संख्या झाली. त्याच्यानंतर पुढं बघूया आपण. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 जर केलं तर 15 मध्ये 6 मिसळले किती आलं? 21. म्हणजे ही त्रिकोणी संख्या झाली. पण 14 ही त्रिकोणी संख्या नाही आहे, म्हणून गटात न बसणारी संख्या कोणती असेल तर 14. म्हणजे पर्याय नंबर किती येईल याचा उत्तराचा? पर्याय नंबर 3. अशा पद्धतीनं आपण घटक पहिला संपवलेला आहे आणि त्या पहिल्या घटकामध्ये आपण 7 प्रकरण पाहिलेले आहेत आणि संख्याज्ञान हा घटक आपण आता नमुना प्रश्नाचा संपवला आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा घटक पाहूया, संख्यावरील क्रिया. तोपर्यंत अभ्यास करत रहा, सराव करत रहा.